नमस्कार मैत्रिणींनो, मी राजश्री. माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. इथे मी माझ्या दिवसाचे सुंदर क्षण, घरातील गोष्टी आणि माझं साधं पण खास आयुष्य शेअर करते. चला तर मग आजचा ब्लॉग सुरू करूया. तर मी निघाले आहे कल्याणमध्ये मार्केटमध्ये. असंच मम्मीने म्हटले ड्रेस घ्यायचे आणि मला तिने साडी पाठवली होती, पण मला साडी हवी नव्हती कारण खूपच साड्या झाल्या होत्या. इथे आम्ही दरवर्षी लहान होतो ना तेव्हा ड्रेस वगैरे घेण्यासाठी यायचो, म्हणजे कपडे वगैरे दिवाळीत. त्यानंतर आम्ही हॉटेलमध्ये गेलो, म्हणजे आकाशने घेऊन गेला होता, डुगूला घेऊन गेला होता, त्याने फक्त पाव खाल्ला. त्यानंतर इथे आम्ही मार्केटमध्ये काही गळ्यातलं वगैरे घेण्यासाठी आम्ही गेलो होतो. इथे मी मुद्दामून नाही का भीती घालवण्यासाठी किंवा कॉन्फिडन्ससाठी मी कॅमेरा असा फ्रंटवर सेल्फी कॅमेरा ओपन करून मी ब्लॉगिंग करत होते, जेणेकरून माझं भीती जाण्यासाठी. आणि त्यानंतर इथे मी आता पोचणार आहे. असं वाटतं ना की आपल्याला येईल की नाही, पण मी मुद्दा अशी ट्राय करते. इथे पोचल्यानंतर आता तुम्हाला मी दाखवते, खूप छान छान व्हरायटीज होते आणि दिवाळी संपलीच होती, म्हणजे नाही का भाऊबीज वगैरे. तर त्यानंतर मी गेली होती कारण तिथे क्राऊड झाला असेल मोठं, म्हणून गळ्यातले खूप सुंदर सुंदर होते. तर मी घेणार होती, आता म्हटले नंतरच घेते. थोडंफार घेतलं. दुसऱ्या दिवशी म्हणजे त्याच दिवशी रात्री जेवण वगैरे झाल्यानंतर ही लोक मस्ती करत होती, मज्जा येत होती त्यांना. मामांसोबत मस्त वेळ घालवला त्यांनी. नंतर रोजिष्णूंना सिद्धांत मामा म्हटला की मसाज कर, कोण छान मसाज करतं. तर मी सांगितलं की पप्पांची मसाज रोजिष्णू खूप सुंदर करतो, छान करतो, म्हणून त्याने आकाश सिद्धार्थची मसाज केली. आणि त्याआधी आकाशने स्टोरी सांगत होता, मी तेच कॅप्चर करण्याचा प्रयत्न करत होते, पण तो पटकन म्हणजे स्टोरी झाली होती तेव्हा. आणि असं कॅमेरा वगैरे काढला किंवा मोबाईल काढला ना ती लोक जरा हे करतात, म्हणून त्यांच्यासमोर न करता असं अंधारामध्येच मी शूट केला आहे हा देखील व्हिडिओ. आणि अशाच प्रकारे हे शूट करत होते. तर छान वाटते त्यांना असं मस्त मसाज वगैरे करण्यासाठी. खेळत खेळत असंच त्यांचा दिवस गेला. आणि दुसऱ्या दिवशी आम्ही निघणार होतो माझ्या घरी. नणंद येणार होते, तुम्हाला सांगितलं होतं मी. इथे मम्मी पप्पा बाहेर जात होते आणि त्यांना जावं लागतं, तर मी असंच त्यांचं क्षण असे टिपून घेत होते. पहिले तर मी असे जात होते ना तर एवढं काय मी करत नव्हते, पण आता मम्मी पप्पांची जास्तच हे वाटते, वेगळंच असं म्हणजे वाटतं, काय माहिती. म्हणून मी जेवढं होईल तेवढं मी मम्मी पप्पांना कॅप्चर करून घेते, जेणेकरून नंतर आपण हे करू शकतं की मज्जा येत होती. असं आधी कसं खूप आम्ही एन्जॉय केलं होतं मम्मी पप्पांकडे जाऊन. आता कोणती बहिणी येते कोणती नाही, कोणतं कसं, तर आता ना करमत नाही. म्हणजे मम्मी पप्पा तेच आहेत, पण बहिणी एक सोबत यायच्या ना, आधी तू ये मग मी येते, असं सगळं आम्ही बहिणी बोलायचो ना, तर खूप मजा यायची. आता म्हणजे ना किती जरी गेलं तरी असं एकटं एकटं वाटते खरंच. आणि बहिणी असणं खूप गरजेचं आहे. मी तर कधी कधी जाते ना तर मला खूप इमोशनल होते मी. त्यानंतर मी दुसऱ्या दिवशी माझ्या घरी निघाली होती. नणंद आली होती म्हणून मी अचानकमध्येच निघाली. ताई आल्या होत्या, आईंच्या तिथे थांबल्या होत्या त्यानंतर मी त्यांना बोलून घेणार होते. तर फक्त शिवम आणि विघ्नेशच आले होते दुपारी खेळण्यासाठी, म्हणजे इकडे. आणि ताई म्हटल्या मी मुलून म्हणजे नाही का मार्केटमध्ये जाऊन नंतर येणार आहे संध्याकाळी, तर त्यासाठी मी जेवण सकाळी मी बनवलं होतं, भाजी चपाती आणि कोणती भाजी बनवली होती विसरली मी आता. त्यानंतर इथे मी पनीर मसाला बनवत होते, त्यासाठी इथे हिरवा मसाला आणि शेंगदाण्याचं कूट लावून पनीर मस्त मॅरिनेट करून फ्राय करून घेतला आहे थोड्याशा तेलामध्ये. छान असं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण मस्त असं फ्राय करून घेणार आहोत. कढईमध्ये मी आता टाकणार आहे बटर, आणि बटर मेल्टेडच घ्यायचं आहे. आता इथे बघा माझं पनीर तर झालं एक साईडला. आता इथे मी टाकून आहे बटर. त्यानंतर टाकत आहे मी थोडंसं तेल. आणि त्यानंतर हा कांदा आणि लसूण, कांदा आणि टमॅटो म्हणजे ना थोडंसं तेलात फ्राय करून घेतला होता असा.
गोल्डन म्हणजे नाही का फ्राय करून घेतला होता थोडासा असा पाणी सुटेपर्यंत, तो टाकला आणि मिक्सरमध्ये वाटून घेतला होता तो टाकला. त्यानंतर इथे त्याला पाणी छान असं तेल सुटलं की नंतर मी टाकणार आहे अद्रक लसूण आणि मिरची कोथिंबीरची पेस्ट. ही मी आबडधोबड अशीच वाटली आहे जेणेकरून आपल्याला दाताखाली अशी चव यावी लसणाची. तर अशाच प्रकारे मी वेगवेगळे डिशेस बनवत असते. एकदा देखील म्हणजे पनीरचे असंख्य डिशेस आहेत तुम्हाला माहितीच आहे. आणि अशा प्रकारे आपण मिक्स करून घेणार आहोत. आणि आता याच्यात मी पनीर मसाला टाकणार आहे. हे 10ला पॅकेट मिळतं तेच मी टाकणार आहे आणि हे निम्म्यापेक्षा जास्त टाकलं आहे. त्यानंतर थोडंसं पाणी टाकून शिजण्यासाठी ठेवणार आहे. कारण कांदा आणि टोमॅटो आधीच भाजून घेतला होता म्हणून आणि तेल सुटेपर्यंत ठेवलं नाही. तरी मी अशा प्रकारे आपल्याला दिसणार आहे पाणी टाकलं होतं. आता हे छान असं मिक्स तेल करून सुटलं हळद आहे. टाकले आहे. तुम्ही कमी जास्त तेलाचा कमी तेलामध्ये देखील गरम भाजी मसाला बनवू टाकणार शकतो. आहे. मला तेल आणि जास्त आवडत त्यानंतर मी नाही. मीठ रात्री टाकून ते संध्याकाळच्या टायमाला म्हणजे नाही का रात्री आपण ठेवणार आहे. आणि सहसा आम्ही असं जेवण संध्याकाळी बनवत नाही, पण पाहुणे वगैरे आले तर मी बनवते. आता हवं तेवढं तुम्ही पाणी टाकू शकता. होईपर्यंत भांड्यामधून पाणी ते बघा बॉईल झालं आहे. चांगलं बॉईल. त्यानंतर इथे आता मी टाकणार आहे पनीर जे आपण भाजून घेतलेलं आहे. अशाच प्रकारे मी असंच पनीर डुग्गूसाठी दिलं होतं. डुग्गूला म्हटली चीज आहे खा आणि डुग्गूने खाल्लं, खूप आवडलं त्याला. असेच मी टाकून घेते. त्यानंतर इथे आता अशा प्रकारे आपलं मस्त अशी ग्रेव्ही भाजी झाली आहे. थोडीशी पातळ दिसत असेल पण थंड झाल्यानंतर तुम्हाला ती दिसते. नंतर तुम्हाला दाखवते. तर त्यानंतर इथे सर्व मुलं खेळत होती आणि ही अशा प्रकारे होती भाजी. जीवन करी जीवित्वा अंत हे पूर्ण कर्म जाणीजे यज्ञ कर्म. त्यानंतर सर्वांचं जेवण झाल्यावर इथे मी काम करायला घेणार होती भांडी वगैरे असण्यासाठी. तर इथे ना सर्वजण अशी बोलत बसली होती, म्हणजे मुलं अभ्यास वगैरे करत होती. चांगलं फनी चालू होतं त्यांचं, खूप मस्ती. तो मला आवाज ऐकून दाखवते की किती त्यांची मस्ती चालू होती. चिंदी आहे तो, चिंदी. अब्दुल कलाम. अरे अब्दुल कलाम आजाद. नंतर वाचन वगैरे झाल्यानंतर आम्ही निघालो डायरेक्टली आईस्क्रीम खाण्यासाठी. हे म्हटले चला. आता मी देखील गेली. गेल्या वेळेस आम्ही गेलो नाही, म्हणजे जास्त काय कॅप्चर करता आलं नाही. तरी मी ब्लॉगमध्ये टाकलं होतं गेल्या वर्षी पण. आणि इथे आता आम्ही असंच मी कॅप्चर करते. जसं काय तुम्हाला मी म्हणजे ना दाखवायचा प्रयत्न करत नाही की आम्ही बघा आईस्क्रीम खातो किंवा आम्ही बघा हे करतो ते करतो, असं नाही. मुमेंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत म्हणून मी फक्त मुमेंट्स असे टाकण्याचा प्रयत्न करत असते. त्यानंतर आम्ही इथे मांजर दाखवत होते मी. आणि आता मी हे का कॅप्चर करते बघा, डुग्गूना आत्तूचाच हात पकडून चलतो कुठेही जायचं म्हटलं तर. आणि त्यांचं चालू होतं मस्ती. डुग्गूला खूप एक्सायटेड असो आईस्क्रीम वगैरे खाण्यासाठी. रोचिष्णू तर आहेच पुढे. इथे आम्ही आईस्क्रीम घेण्यासाठी गेले होते. आमचे मंडळी पाहुणे मंडळी निघाले आहेत. आम्ही सर्वांनी घेतली होती. सगळे पारुष्य लोक आहेत. बाय बाय बाय. चला या कधी आता टाइम भेटेल तेव्हा आम्हीच येऊ. पाऊस किती पडायला आहे, पूर्ण वर्षाचा पाऊस आहे. काय करतात. चला बाय बाय विघ्नेश. जाऊ सांभाळून. फोन करा तिकडे पोहोचला तरी नक्की करा. घेतलं ना सगळं सामान बरोबर. पाण्याची बॉटल टाकली का. जाऊ सांभाळून. तर हाच होता माझा ब्लॉग. तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. आणि जर तो काही कमेंट असेल तर तुम्ही नक्कीच करा. तर बाय. पुन्हा भेटूयात. राजश्री ब्लॉग, सिम्पल लाईफ, ब्युटिफुल मोमेंट. थँक्यू.